चला अजून एक मराठी सिनेमा जो लिव्ह इन रिलेशनशिपला प्रमोट करणारा आहे. बट वेट अ सेकंड, हा सिनेमा इतर चित्रपट ज्यांनी इथून मागे लिव्ह इन रिलेशनशिपला प्रमोट केलंय त्यापेक्षा हा सिनेमा का आपलं वेगळं स्थान निर्माण करण्यामध्ये यशस्वी होतो, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. कारण आजचा व्हिडिओ आहे स्वप्नसुंदरी या मराठी चित्रपटाच्या रिव्ह्यूचा. अक्षय शिंदे लिखित आणि दिग्दर्शित स्वप्नसुंदरी नावाचा मराठी सिनेमा रिलीज झालाय, ज्याच्यामध्ये मुख्य भूमिकेत भूषण प्रधान आणि सायली पाटील आपल्याला दिसतात. इतरही कलाकार नक्कीच आहेत, पण मूळतः जी कथा आहे ती या दोघांच्या अवतीभोवती फिरणारी आहे. सगळ्यात आधी प्लॉटबद्दल थोडीशी चर्चा करूया. स्पॉयलर्स नाहीयेत, डोंट वरी. भूषण प्रधान जो आहे तो मूळचा कोल्हापुरात राहतो, पण पुण्यात तो एक स्पोर्ट्स अकॅडमी चालवतोय आणि त्याचा आता वय वाढत चाललंय. त्याला बरेच सगळे स्थळं येत आहेत, पण त्याचे काही स्पेक्युलेशन्स आहेत, त्याचे इमॅजिनरी काही प्रॉब्लेम्स आहेत, ज्याच्याबद्दल तो जर तरच्या चौकटीमध्ये प्रत्येक मुलीला उभं करतो आणि मग त्याच्या या प्रश्नावलीमुळे प्रत्येक मुलगी त्याला रिजेक्ट करते किंवा कधी कधी असं होतं की तो सुद्धा त्या मुलींना रिजेक्ट करतोय. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचे आईवडील प्रचंड टेन्स्ड आहेत आणि त्याच्याकरता योग्य मुलीचा शोध ते करतायत. ह्या सगळ्यांमध्ये सायली पाटील त्याच्या आयुष्यात कशी येते आणि ती आल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची समीकरणं बदलतात का, त्याचे जे स्पेक्युलेशन्स आहेत, त्याचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे लाईफ पार्टनरला बघण्याचा, तर तो बदलतो का, नाही बदलत का, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघता येणार आहेत याच चित्रपटामध्ये, ज्याचं नाव आहे स्वप्नसुंदरी. ऑल राईट, तर आता सगळ्यात आधी पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स बद्दल आपण बोलूया. पहिली गोष्ट, लिव्ह इन रिलेशनशिपला प्रमोट करणारा हा सिनेमा असून सुद्धा वेगळं स्थान का निर्माण करतो सांगते. ह्या चित्रपटामध्ये परत एकदा तेच आर्ग्युमेंट दिलं गेलं आहे की कम्पॅटेबिलिटी चेक करायची आहे आणि फलाना ढिमका चेक करायचा आहे मला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून, म्हणजे मुलींना बेसिकली टेस्ट करायचं, असं भूषण प्रधानचा एक पर्स्पेक्टिव्ह आहे. पण हा चित्रपट ॲक्च्युली जे आर्ग्युमेंट ठेवतो किंवा जे कन्क्लुजन ठेवतो तर ते पूर्णतः ऑपोजिट आहे लिव्ह इन रिलेशनशिपच्या आणि कुठेतरी विवाह संस्थेला सेलिब्रेट करणारं आहे आणि त्याच्याचमुळे फार काही प्रॉब्लेमॅटिक झोनमध्ये हा चित्रपट जात नाही. ही या चित्रपटाची सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. पुढची गोष्ट, ह्या चित्रपटामधनं अत्यंत सुंदर असा एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आहे की प्लीज प्रत्येक मुलीला तिच्या कपड्यांवरनं जज नका करू. हे फार बेसिक एक अंडरस्टँडिंग आहे व्हेन इट कम्स टू ह्युमन बिंग्स, व्हेन इट कम्स टू विमेन ॲक्च्युली. आणि प्रत्येक मुलीला एकाच चष्म्यातनं बघणं प्लीज बंद करा. सिमिलरली जसं आपण असं म्हणतो की बाबा रे, नॉट ऑल द मेन बट सम ऑफ द मेन, तसं तुम्ही म्हणू शकता की नॉट ऑल विमेन बट सम ऑफ द विमेन. तर हे कुणी म्हणत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं, सरसकट सगळ्यांनाच एका तराजूमध्ये ठेवलं जातं किंवा एकाच चष्म्यातनं पाहिलं जातं व्हेन इट कम्स टू देअर ड्रेसिंग ऑर व्हेन इट कम्स टू देअर क्लोदिंग. आणि त्याच्याचमुळे हा चित्रपट तो एक सुंदर मेसेज देतो. अजून एक चांगला मेसेज चित्रपट देतो की विवाह संस्था चुकीची नाही आहे, यू नीड अ पार्टनर फॉर दॅट. आणि परफेक्शनच्या मागे धावू नका, हा अत्यंत बेसिक मेसेज जो आत्तापर्यंत कुठल्याच चित्रपटामध्ये तुम्हाला दिला गेलेला नाही आहे, तर तो इथे देण्याचा प्रयत्न केला जातो. त्याच्यामुळे हा चित्रपट रायटिंगच्या बाबतीत नक्कीच आपल्या सगळ्यांना इम्प्रेस करतो व्हेन इट कम्स टू द फायनल कन्क्लुजन. पुढची एक पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटाचा स्क्रीन प्ले हा खूप असा पीक्स अँड लोजमध्ये नाही जात, म्हणजे खूपच असं अरे हे काय झालं, अरे ते काय झालं असं नाही करत. हा थोडासा साधा सोपा सरळ मार्गाने जाणारा चित्रपट आहे, त्याच्यामुळे एक सिम्पल गुड फीलवाला सिनेमा तुम्हाला वाटेल. पुढची एक पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, कलर ग्रेडिंग, कलर पॅलेट्स हे खूप असं छान आहे, रिफ्रेशिंग आपल्याला जाणवतं ते आणि फील गुडवाले वाईब्स नक्कीच देऊन जातो हा सिनेमा. पुढची एक पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटामध्ये कॉस्ट्युम डिपार्टमेंटने चांगलं काम केलेलं आहे, जे फार कमी वेळ आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळतं. जेन्युअनली नव्या पिढीची नवी माणसं कशा पद्धतीने कपडे घालतात बाबा, किंवा घरात जर कुणी असेल तर तो कशा पद्धतीने कपडे घालेल, हे सगळं रिलेटेबल होतं. चांगलं काम केलंय. पुढची एक पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटामध्ये ना भूषण प्रधान आणि सायली पाटील या दोघांची केमिस्ट्री खूप ऑड नाही वाटली मला. म्हणजे ठीक आहे, ती एकमेकांसोबत व्यवस्थितपणे ब्लेंड होते आणि डेफिनेटली ॲक्टिंग परफॉर्मन्सेस चांगले आहेत सगळ्यांचेच. पुढची एक पॉझिटिव्ह गोष्ट, चित्रपटाच्या सगळ्यात शेवटी एक संवाद आहे जिथे भूषण प्रधान हे आपल्या बाबांशी बाल्कनीमध्ये बसून काहीतरी बोलतात. बिलीव्ह मी, अख्ख्या चित्रपटाचं कन्क्लुजन त्या पर्टिक्युलर डायलॉग डिलिव्हरीच्याच त्या सेगमेंटमध्ये आहे आणि मला तिथली रायटिंग ही खूप जास्त इम्प्रेसिव्ह वाटली. शेवटची पॉझिटिव्ह गोष्ट, या चित्रपटाचा इंटरव्हल पॉईंट खूप भारी आहे. मध्यांतर एक्झॅक्ट जिथे होतो त्यांनी ती चांगला एक ट्विस्ट देण्याचा प्रयत्न केला, विच रिअली वर्कड फॉर मी. आणि आता वळूया निगेटिव्ह ॲस्पेक्ट्सकडे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, चित्रपटाची थीम परत एकदा लिव्ह इन रिलेशनशिपला प्रमोट करणारी आहे. भलेही त्यांचा मेसेज ॲक्च्युली चांगला आहे, सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळे फार काही एक हेटवाल्या झोनमध्ये नाही जात हा चित्रपट आपल्यासाठी, हे मी नक्कीच सांगू शकते. पुढची एक निगेटिव्ह गोष्ट, चित्रपटाचा स्क्रीन प्ले आपल्याला फ्लॅट जाणवतो आणि खूप काही हाईज अँड लोजमध्ये नाही जात, त्याच्यामुळे खूप ट्विस्ट अँड टर्न्स आहेत बाबा असं काही नाही. एक संथरित्या स्टोरी हळूहळू हळूहळू पुढे सुरू राहते. पुढची एक निगेटिव्ह गोष्ट, चित्रपटाच्या मध्यांतरापर्यंतच 3 गाणी दाखवलेली आहेत, टोटली अननेसेसरी ती वाटतात. एखादं गाणं ठीक होतं, पण लिटरली
सांगते म्हणजे त्या 3 गाण्यांमुळे चित्रपटासोबतची आपली साथ निघून जाते. आपण गिव्हअप करतो सिनेमावरती आणि कुठेतरी आपल्याला असं वाटतं की मेकर्सकडे दुसरं काही टाकायला काही नव्हतं, त्याच्यामुळे मग त्यांनी गाणे चिटकवून दिलेले आहेत. ते लिटरली अननेसेसरी वाटतात. तर ही गाणी वगैरे टाकण्याऐवजी चित्रपटामध्ये अजून काही सब प्लॉट्स टाकायला पाहिजे होते, अजून थोडेसे वेगळे कॅरेक्टर्स इंट्रोड्यूस करायला पाहिजे होते. आणि या सगळ्यांमध्येच म्हणजे आता सायली पाटीलचं जे कॅरेक्टर आहे, आय गेट इट की तुम्हाला तिला थोडंसं जाणून बुजून रहस्यमयी ठेवायचं होतं, पण तरीसुद्धा तिचे काही लेअर्सच नाही आहेत चित्रपटामध्ये. ती डायरेक्ट अशी येतेच, बस डायरेक्ट येते ती. तर तिच्या कॅरेक्टरला डेप्थ आणण्याकरता, तिच्या कॅरेक्टरला अजून जास्त लेअर्स देण्याकरता ती कुठच्या ऑफिसमध्ये काम करते, मग तिथले काही मॉन्टाजेस, तिथले काही सीन्स, तिथले काही डायलेक्ट्स आपण टाकू शकलो असतो. सीए म्हणून ती काम करते, तर तिची पर्सनॅलिटी ही सीएची आहे दाखवण्याकरता अजून 2 ते 3 वेगवेगळ्या ठिकाणी ती कुठेतरी किराणाच्या दुकानात गेली, तिथे तिला कोणीतरी फसवलंय, मग थोडंसं गणित तिचं एकदम स्ट्रॉंग आहे. तर अशा काही गोष्टी आपण दाखवू शकलो असतो, पण ते काहीच न दाखवल्यामुळे हा चित्रपट आपल्याला प्रेडिक्टेबल सुद्धा वाटतो. म्हणजे चित्रपट जसं मध्यांतर येतं आणि आता चित्रपट परत एकदा सुरू झाला इंटरव्हल नंतर, तिथेच आपल्याला कळतं की सगळ्यात शेवटी काय होणार आहे. सो ओव्हरऑल माझ्या या चित्रपटाबद्दलचा अनुभव हा वन टाईम वॉचचा डेफिनेटली होता. सो मी स्वप्न सुंदरी या चित्रपटाला देईल 3 स्टार्स आउट ऑफ 5. फील गुडवाला सिनेमा आहे. बाकी इट्स अप टू यू. तुम्हाला बघायचा आहे, नाही बघायचा आहे, तुम्ही बघितला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कळवा. हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला आहे ते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.